आनंदवन प्रकल्प येथील वनातील महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य महाप्रसाद वाटप आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आनंदवन येथील टुमदार घरांचा भव्य प्रकल्प असून या प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी वनातील महादेव मंदिर या ठिकाणी स्थापन करण्यात आले असून या मंदिराचा वनातील महादेव प्राणप्रतिष्ठा महोत्सव निमित्त या ठिकाणी सकाळी 10 वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। तदनंतर दुपारी 12 ते 2 दरम्यान महाप्रसाद वाटप करण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा धुळे तालुक्यातील येथील रोकडोबा हनुमान मंदिर ट्रस्ट श्री 1008 महंत वैष्णवदासजी महाराज यांच्या उपस्थितीत या ठिकाणी वनातील महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। तर यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। तर कार्यक्रमासाठी आनंदवन प्रकल्पाचे सर्व संचालक यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। गेल्या 3 दिवसापासून 28, 29 व 30 या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वनातील महादेव हे जे मंदिर आनंदवन संस्थान येथील 95 घरांचा जो प्रकल्प आहे या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं, तेथील महादेवाची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 3 दिवस चालला। आजच्या दिवशी तारीख 30 तारखेला महादेवाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला। त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी रोकडोबा हनुमान येथील बालकदासजी महाराज उपस्थित होते। त्यांनी आपल्या शुभ हस्ते देवाची प्राणप्रतिष्ठा केली। त्याचप्रमाणे कळससुद्धा त्यांच्या हाताने लावण्यात आला। या मंदिरात हनुमान, महादेव, पार्वती व गणपती अशा 4 देवांची स्थापना करण्यात आली आहे आणि या ठिकाणी दररोजची पूजा होण्यासाठी व पालना करण्यासाठी सुद्धा ब्राह्मणाची व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणच्या 95 जे रहिवासी राहणार आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे। त्याच्या समोरच ओपन स्पेस आहे आणि ती ओपन स्पेससुद्धा झाडं त्याच्यानंतर लॉन वगैरे करून खेळणे लावून सर्वांसाठी इथं राहणाऱ्या लोकांसाठी 95 लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या ठिकाणी जवळपास 80% वर आमचे बुकिंगसुद्धा मिळाले आहे। त्याबद्दल सर्व जे बुकिंग करणारे हा जो प्रतिसाद लोकांनी दिला त्या सर्वांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो। उरलेले जे 30 घर साधारण अजून शिल्लक आहेत त्याची पण इन्क्वायरी चालू आहे, ती पण लवकरात लवकर होईल आणि ज्यांनाही आवश्यक असेल त्यांनी जरूर संपर्क करून त्याचा फायदा घ्यावा ही मी आनंदवन संस्थानतर्फे सगळ्यांना विनंती करतो। आज रोजी